नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपण इकडं दाखवा, जागृत दाखवा तिकडं. हे आपली सोलापूर शहराची कुलस्वामिनी आहे आणि आपण इकडं आलो रूपाभवानी मंदिराकडे. आणि इथं अजित भाऊ गायकवाड यांची मीटिंग झाली आहे आज. त्या मीटिंगमध्ये काय काय नियोजन केलं आहे, डॉल्बी असणार आहे का, किती डिसेबल असणार आहे, ते सगळंच आपण विचारणार आहे. थेट आपण अजित भाऊकडे जाणार आहे. पहिला आपण वहिनीकडे जाऊ जागृत आणि वहिनीला विचारू म्हण की आपल्या सोलापूर शहरामध्ये डॉल्बी वाजला पाहिजे का. आपल्या सगळ्या महिलांचं म्हणणं घ्यायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आपल्या सोलापूर शहरामध्ये डॉल्बी वाजला पाहिजे का नाही. थेट आपण नगरसेविकांकडे जाऊ आणि त्यांना विचारू म्हण आपल्या सोलापूर शहरामध्ये. ताई नमस्कार, मी राहुल रणदिवे, जय भीम. तू इकडं बस. हां हो दे. मला सांगा, सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, अवघ्या थोड्या दिवसावर आली आणि आज तुम्ही मीटिंग होती तुमची. डॉल्बी असावं आणि लावावं असं नगरसेविका वंदनाताई गायकवाडांना वाटतंय का? हो, डॉल्बी असावी असं मला वाटतंय वंदना गायकवाडला. लक्षात असू दे सोलापूरकर, आपल्या ताईला वाटतंय की डॉल्बी असावी. मला सांगा, तिकडं रोडवर डॉल्बीचा आवाज भरपूर असतंय आणि आवाज डिसेबल प्रमाणे वाजवावं असं सगळ्यांना काय सांगाल तुम्ही? प्रमाणात आवाज ठेवावा, म्हणजे वयोवृद्ध लोकांना त्याचा त्रास होऊ नये, जेणेकरून लोकांचं म्हणजे त्यांना कुठलीही हानी होऊ नये अशा पद्धतीने डॉल्बीचा आवाज असावा आणि त्या पद्धतीनेच जयंतीची मिरवणूक काढावी असं मला वाटते, जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये. आपला उत्साह, आपला आनंद साजरा करायचा, पण बाकीच्या सगळ्यांना घेऊन त्यांच्या समवेत तो साजरा करावा असं मला वाटते. मला सांगा ताई, आता मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवावं असं तुम्हाला वाटतंय? पारंपरिक वाद्य असायला हवंच आणि त्याहीपेक्षा डॉल्बी ही हवीच. डॉल्बी असावी आणि असं ताईचं म्हणणं आहे. मला सांगा ताई, आज कशाची मीटिंग होती रूपाभवानी मंदिरामध्ये आणि काय काय नियोजन झालं इकडं? सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 तारखेला आहे आणि त्याच्या संदर्भातच पदाधिकारी निवड या संदर्भात मीटिंग होती, जेणेकरून वर्षभराचा आपण काय नियोजन करतोय तो नूतन अध्यक्ष, मावळता अध्यक्ष, त्याच्यानंतर आपला नवीन अध्यक्ष निर्माण करून त्याच्या समवेत जे पदाधिकारी निवडले जातात त्यांनी सगळ्यांनी मिळून निवडणुकीचं नाही, आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं जे नियोजन आहे, आपण दरवर्षी मोठमोठे देखावे करून, म्हणजे समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवरती आधारित आपल्याकडं आपण देखावे करतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक होती आणि त्याच्यामध्ये आपण पाण्याच्या समस्या किंवा प्रभागातील काही समस्या, जरी कुणाला समस्या मांडायचं असेल तर त्याचंही आपण इथं बोलणी झालेली आहे. मला सांगा ताई, तुमच्या प्रभागामध्ये एक बाग आहे आणि त्या बाग तुमच्या घराच्या एकदम लगतच आहे, ती डेव्हलप व्हावं असं वंदना गायकवाडांना वाटतंय का? हो, आता बजेटच्या मीटिंगमध्ये मी तोच मुद्दा मांडला की जवळजवळ सगळ्यात जुनी उद्यान म्हणून जर बघितलं तर कस्तुरबा गांधी उद्यान बाग आणि हुतात्मा बाग ह्या दोनच मला वाटते सोलापूरकरांना माहिती आहेत आणि मी ह्याच्यावरच म्हटले की माझ्या बागेमध्ये ढाकणे साहेब होते तेव्हा 2017 ते 2018 या काळात तुम्ही 1000 झाडं लावलेत, पण त्या झाडांचं तुम्ही संगोपन केलंच नाही. पण ती बाग डेव्हलप व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मी ती करून घेईन.
कारण माझ्याजवळ सगळ्यात स्लम एरियातली लोक राहतात, त्यामुळं तो दुर्लक्षित केला जातो भाग. पण आता तसं होणार नाही आहे. मागच्या वेळेस मालकांनी मला भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यास तिकीट दिलं आणि मी त्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रभागातील लोकांच्या, माझ्या नागरिकांनी मला जे मतदान रूपी आशीर्वाद दिला त्याच्यावर मी निवडून आले आणि त्यांनी दिलेल्या मला सभागृहात जाण्याची त्यांच्यामुळं संधी मिळाली आणि मी 5 वर्षात कामं केली. पण त्यानंतर कोरोना आला आणि त्याच्यामध्ये 2-3 वर्ष आपले असेच गेले. त्यामुळं मला माझ्या प्रभागाचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पण माननीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून 90% प्रभागाचा मी विकास केलेला आहे. त्याचा मला अतिशय आनंद होतो आणि त्याच बेसवर माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आणि शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि माझ्या प्रभागाचा व्हावा तेवढा विकास झाला नाही, इथून पुढचा विकास तू करावा म्हणून मला त्यांनी तिकीट दिलं. आणि मी पुन्हा माझ्या मतदारांनी, माझ्या नागरिकांनी, माझ्या जास्तीत जास्त महिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की आमची वंदना काम करू शकते आणि तिला पुन्हा एकदा आपण सभागृहात जाण्याची संधी द्यावी आणि आपल्या प्रभागाचा विकास करावा. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या इथं माता रमाईचा पुतळा मला बसवायचं आहे, माझी अधुरी राहिलेली कामं, आणि माझ्या इथं 2 पाण्याच्या टाक्या आहेत पण पाणी व्यवस्थित येत नाही. मग तो पाण्याचा प्रश्न मला आहे. सांगा ताई, रमाईचं आपलं पुतळ्याचं काम होतं, आम्ही तिकडे गेलतो आणि कुठे गेलो होतो? बगीचात गेलो होतो आणि तिकडं काम रखडलेलं आहे. का बरं रखडलंय? आधीच्या नगरसेवकांनी कुणाला मक्तेदारी दिली, कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं, काही मला विश्वासातच घेतलं नाही. म्हणजे मी एक महिला आहे म्हणून विश्वासात घेतलं नाही का तिथं दुसरंच राजकारण झालं, याच्यात मी खोलवर जाणार नाही आहे. पण आता मी निवडून आले म्हटल्यानंतर गौतम कसबे आणि वंदना गायकवाड आणि आदर माझे लोक आहेत, आम्ही सगळेजण मिळून माता रमाईचा पुतळाही बसवू आणि होता होईल तेवढा त्या उद्यानाचा विकास करू, एवढा मला ठाम विश्वास आहे. खूप काही चांगली माहिती दिली आपल्या ताईंनी. मला सांगा, जेवढ्या आपल्या महिला आहेत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये येतात, ते सगळे आता डॉल्बीवर घुमणार? आता डॉल्बी लावल्यानंतर घुमावंच लागतं की अंगात तर येणार नाही पण डान्स करणार. घुमणार हा शब्द ठेवू नका. घुमणार कशाला म्हणतात? ज्याच्या अंगात येते त्याला घुमणार म्हणतात. डान्स करणार आनंदाने. कारण आज 14 एप्रिल त्यापासून आपली 5 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटोची स्थापना होते आणि 19, 20, 21 या दरम्यान जयंतीची मिरवणूक निघते. पण ज्या दिवशी जयंतीची मिरवणूक संपती त्या दिवसाच्या 12 वाजल्यापासून पूर्ण बौद्ध लोक एकच अपेक्षा ठेवतात की पुढच्या वर्षी 14 एप्रिल कधी येते आणि मी तो आनंद उत्साह कधी साजरा. त्यामुळं हे असं नाही आहे की आज जयंती झाली आणि विसरून गेलो. परत त्यांनी आतुरतेने वाट बघतात की 14 एप्रिल कधी येते बाबासाहेबांची. कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत आम्हाला श्वास घ्यायला अधिकार दिलेला आहे आणि तो श्वास असा आपण विरघळू शकत नाही, कारण त्या श्वासावरच बाबासाहेबांचं नाव आहे. त्यामुळं तर जसं सुप्रीम कोर्टाने डिसेबल दिलंय की ह्या डिसेबलप्रमाणे वाजवा, त्या डिसेबलप्रमाणे वाजवलं जातील डॉल्बी? हो, वाजवणारच. बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या संविधानामध्ये जे नियम आहेत त्या नियमावरच मला वाटते बौद्ध समाज राहतोय आत्तापर्यंत. तरी तुम्ही बघताय कुणीही त्यांच्या विरोधात जात नाहीये, कारण ते संविधानच आपल्या बापाने लिहिलंय. म्हटल्यात बापाच्या विरोधात लक्षात असू दे, संविधान हे आपल्या बापाने लिहिलंय हे खरंच आहे सोलापूरकर, आणि त्या नियमानुसार, त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही डॉल्बी वाजणार आहे सोलापुरात. लक्षात असू दे. हां, काय तुम्हाला शंका येते का? तेच सांगताय तुम्ही. डॉल्बी वाजलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना? हो, वाजायलाच पाहिजे ना. का विरोध करताय? कशासाठी? का बरं विरोध होत आहे असं ताई म्हणतात. हां, तर ताईचं म्हणणं असं आहे की डॉल्बी वाजली पाहिजे आणि ते डिसिबल जेवढं आहे, जेवढं शासनाने सुप्रीम कोर्टाने जे डिसिबल दिलेलं आहे कायद्यानुसार, त्यानुसार डॉल्बी वाजणार आहे. आपण थेट आता
अजित भाऊकर जाऊ मन. धन्यवाद ताई. या जागृत थेट आपण अजित भाऊकर जाणार आहे आणि अजित भाऊला मी विचारणार आहे की आपल्या या जागृत अजित भाऊ रामराम, मला सांगा सोलापूर शहरामध्ये डॉल्बी वाजणार? सोलापूर शहरामध्ये डॉल्बी वाजणार का नाही वाजणार, 31 तारखेला आमच्या मध्यवर्तीची मीटिंग आहे. मध्यवर्तीच्या मीटिंगमध्ये जो निर्णय होईल त्यानंतर डॉल्बीचा निर्णय आमचा. ताई म्हणाले की जेवढं सुप्रीम कोर्टाचे ते डिसिबल आवाजाचा दिलेला आहे त्या डिसिबल प्रमाणे आमची डॉल्बी वाजणार आणि आम्ही घुमणार असं म्हणलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तमाम संपूर्ण सोलापुरातील भीमसैनिकांची सर्वांचीच एकच इच्छा आहे की जेवढं डिसिबल प्रमाणे आहे एक टॉप एक बेस लावायला पोलीस आयुक्ताला आम्ही सर्वांना विनंती करून परमिशन मागणार आहे. दिलं तर सर्वांचीच इच्छा आहे की डॉल्बीवर नाचायची. सगळ्याचीच डॉल्बीवर नाचाची विनंती CP साहेबांना हे करणार आहेत बरं का. मला सांगा भाऊ, आता जिथून मिरवणूक निघते तिकडं भरपूर दवाखाने आहेत आणि एकाच्या पाठीमागं एक मिरवणूक असते आणि आवाज मोठा होत आहे. पारंपरिक वाद्य वाजवावं असं अजित भाऊचं म्हणणं आहे का? जिथं दवाखाने आहेत गेली कित्येक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथून जयंती निघते आणि जिथं दवाखाना आहेत तेवढ्या परिसरामध्ये कुठली का मिरवणूक त्या दवाखान्याच्या समोर आलं की तिथं आवाज कमी केला जातो. आणि आमची देखील इच्छा आहे की पारंपरिक वाद्य वाजले पाहिजे, पारंपरिक निघायला पाहिजे, परंतु यंग जनरेशन पोरांची इच्छा डॉल्बीवर जास्त भर आहे. त्यामुळं मध्यवर्तीच्या बैठकीत जो निर्णय होईल त्या पद्धतीने सर्व मंडळ निर्णय घेतील. अजित गायकवाडचं म्हणणं काय आहे? अजित गायकवाडचं म्हणणं जे भीमसैनिकाचं म्हणणं आहे ते अजित गायकवाडचं म्हणणं. लक्षात असू दे सोलापूरकर, आपल्या इकडे डॉल्बी वाजते असं वाटायला लागलंय. हां, मला सांगा डॉल्बी वाजली पाहिजे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला डॉल्बी वाजली पाहिजे, परत आवाज जे शासनाने नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत अशा अटीने आणि नियमाने डॉल्बी वाजली पाहिजे ही सर्व भीमसैनिकाची मागणी आहे. धन्यवाद. मला सांगा डॉल्बी वाजली पाहिजे? 75 डेसिबल जे शासनाने दिलेलं आहे त्या हिशोबाने वाजले पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. काही डॉल्बी वाजणारच ही आमची इच्छा आहे. डॉल्बी वाजणार हे मग तर हा क्लीन लॉर्डली साऊंडचा क्लीन ह्याचा डॉल्बी वाजणार आमची म्हणजे वाजणार. हा, काय लोक कोर्टात गेलेत साहेब. यामध्ये आम्ही लॉर्डलीचा आवाज वाजला ना आणि एक बेस एक टॉप, त्यामुळे 75 शासनाने दिलेलं आहे ना कोर्टानं त्या हिशोबाने वाजणार डॉल्बी म्हणजे वाजणार. भीम जयंतीला डॉल्बी वाजणार. कुठेही वाद होणार नाही. कुठेही वाद होणार नाही या गोष्टीचा. आणि जिथं शाळा असतील, शाळेत तर मिरवणूक टायमात नसते, रविवारी आमची मिरवणूक असते. जिथं दवाखाने आहे तिथं आम्ही 75 डेसिबलपेक्षा कम वाजवू, लोकांना गैरसोय होऊ नये असं आम्ही हे करू. लोकांची गैरसोय होणार नाही आणि डॉल्बी वाजवणार असं सगळ्याचंच म्हणणं आहे बरं का. आणि जे बॉबी ग्रुपमध्ये सगळेजण आहेत त्यांचं सगळ्याचं म्हणणं आहे की डॉल्बी वाजली पाहिजे, पण डिसेबल जेवढं शासनाने दिलेले आहे नियमानुसार त्यानुसार डॉल्बी वाजणार आहे. बघूया, अजून यांची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये CP साहेब काय म्हणतील, पालिका आयुक्त काय म्हणतील, कोर्टाचा निर्णय, अजून भरपूर काय आहे. मी राहुल रणदिवे समाजाची अधिकृत समाजाची मीटिंग 31 तारखेला आहे मध्यवर्तीची. त्यामध्ये ठराव मंजूर होईल आणि डॉल्बी वाजेल, ती बी कोर्टाच्या नियमानुसार 75 डेसिबल प्रमाणे. उल्लंघन होणार नाही, कुठलाही उल्लंघन होणार नाही असं भाऊचं म्हणणं आहे. बघूया अजून मीटिंग झाल्यावर अजून काय काय होतंय काय नाही ते मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.